एका युगाचा अंत होत आहे. येणाऱ्या 10 ते 15 वर्षात एक संपूर्ण पिढी हे जग सोडून जाणार आहे. ती पिढी म्हणजे आजचे ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय सध्या 60 ते 75 वर्षांच्या दरम्यान आहे. ही पिढी खरोखरच खूप वेगळी आहे. रात्री लवकर झोपणारी, पहाटे लवकर जागी होणारी आणि पहाटेच्या थंड हवेत फिरायला जाणारी ही माणसं. अंगणातील झाडांना पाणी देणारी, देवाची पूजा करण्यासाठी फुले तोडणारी, मनापासून पूजा अर्चा करणारी आणि दररोज न चुकता मंदिरात जाणारी ही पिढी. रस्त्यात भेटणाऱ्या लोकांशी थांबून गप्पा मारणारी, त्यांच्या सुखदुःखाची चौकशी करणारी, दोन्ही हात जोडून नमस्कार करणारी आणि देवाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा कणही तोंडात न टाकणारी ही माणसं. त्यांचं जगच किती निराळं होतं. सणवार, पाहुणचार, शिष्टाचार, अन्नधान्याची चिंता, तीर्थयात्रा, चालीरीती आणि सनातन धर्माभोवती फिरणारं त्यांचं आयुष्य. जुन्या फोनवरच खुश राहणारे, फोन नंबरची डायरी जपून ठेवणारे, चुकून रॉंग नंबर लागला तरी प्रेमाने बोलणारे आणि वर्तमानपत्र दिवसातून 2 ते 3 वेळा वाचणारे लोक. एकादशी कधी आहे हे तोंडपाठ असणारे, अमावस्या पौर्णिमा लक्षात ठेवणारे, देवावर प्रचंड श्रद्धा ठेवणारे, समाजाचा आदर आणि धाक बाळगणारे. वर्षानुवर्ष तीच जुनी चप्पल, बनियान आणि चष्मा वापरणारे साधे लोक. उन्हाळ्यात लोणची पापड बनवणारे, घरचा कुटलेला मसाला वापरणारे आणि बाजारात नेहमी गावरान टोमॅटो, वांगी, मेथी शोधणारे हे रसिक. तुम्हाला माहित आहे का, हे सर्व लोक हळूहळू आपली साथ सोडून जात आहेत. तुमच्या घरातही असे कोणी आहे का? जर असतील तर त्यांची खूप काळजी घ्या. नाहीतर एक महत्त्वाची शिकवण त्यांच्यासोबतच कायमची निघून जाईल. ती म्हणजे संतोषी जीवन, साधेपणाने जगण्याची कला, प्रेरणा देणारं आयुष्य, भेसळ आणि दिखाव्याशिवाय जगणं, धर्माच्या मार्गावर चालणं आणि सर्वांची काळजी घेणारं आत्मीय जीवन. तुमच्या कुटुंबात जे ज्येष्ठ आहेत त्यांना मान सन्मान, आपुलकी, वेळ आणि प्रेम द्या. जमल्यास त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा. संस्कारच गुन्हेगारी रोखू शकतात, सरकार नाही. शेवटचं पण महत्त्वाचं, मानवी इतिहासातील ही शेवटची पिढी आहे ज्यांनी आपल्या मोठ्यांचं ऐकले आणि आता आपल्या लहानांचेही ऐकत आहेत.